आणि त्यांच्या समवेत या मंचावर उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या सर्व रणरागिणी, आज मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं सामंत साहेब या ठिकाणी सावंत साहेब हजर आहेत आणि मला नेहमी आश्चर्य वाटतं की ज्याच्याकडे उद्योग खातं आहे त्यांना भाषा खातं का दिलं जावं. त्याचं कारण असं मला असं वाटतं की उद्योग मंत्री कितीही उद्योगी असला तरी भाषा मंत्री हा दीर्घोद्योगी असावा लागतो आणि तो दीर्घोद्योग सांभाळण्याची कुवत आणि क्षमता असल्यामुळं आदरणीय उदयजींच्याकडे हे खातं आलं असावं. आपण नेहमी म्हणतो की घरामध्ये सून चांगली आली, तिचा पायगुण चांगला असेल तर संसार सुराला लागतो. त्याप्रमाणे भाषा मंत्री उदयजींचा पायगुण चांगला आहे आणि त्यामुळे त्यांच्याच काळामध्ये आणि शिंदे साहेबांच्या शुभेच्छेनं या ठिकाणी अभिजात भाषेचा मराठीला दर्जा मिळालेला आहे. मित्रांनो, हे अतिशय सुंदर असं सभागृह आहे ज्याला आपण साहित्य संघ मंदिर म्हणतो. मराठी नाटकाची मुंबईतली ही गंगोत्री आहे. इथं गाजलेलं नाटक महाराष्ट्रभर वाजायचं. मी 10वीला असताना इथे या ठिकाणी दादा कोंडके यांचं विच्छा माझी पुरी करा वसंत सबनीस आणि दादा कोंडके करत होते. आणि मराठी भाषेची गंमत बघा की दादा कोंडकेला महिनाभर विचारते की काय रे बाबा वर तुला काय दिसतंय आभाळात, तर तो दादा चांद दिसतोय. तर ती म्हणते आपण चांद आहे त्या चांदावर मराठी माणूस असेल का. दादा म्हणतात आई शपथ नसलाच पाहिजे. म्हणजे कशावर नसला पाहिजे. अगं जर चंद्रावर माणूस असता तर मराठी माणसाने त्याच्याकडनं कर्ज घेतलं नसतं का. म्हणजे असा विनोद, असे षटकार, असं म्युझिक आम्ही या ठिकाणी ऐकलेलं आहे. आमच्या पानिपतचं रणांगण या नाटकाचे सुद्धा या ठिकाणी खूप प्रयोग झालेले आहेत. आदरणीय तात्यासाहेब शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो, इतिहासाचा योगायोग कसा पहा. या सभागृहापासून फक्त हाकेच्या अंतरावर पूर्वी एका वर्तमानपत्राचं कार्यालय होतं आणि त्या कार्यालयामध्ये 1942 साली तात्यासाहेब नव्यानं उपसंपादक म्हणून काम करत होते. आणि त्या रात्री टेलिप्रिंटरवरनं बातमी आली की ब्रह्मदेशामध्ये 11 क्रांतिकारक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि हे ऐकल्यावर त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या कागदावरच अमर काव्य लिहिलेलं होतं. कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषट काल, सरणावरती आज आमची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते. दंड तव पायामधले खडा खडा तुटणार, आई खडा खडा तुटणार, क्रांतीचा गरजा जय जयकार. त्यावेळेला इतिहासाला त्यावेळेला माहिती नसेल की इथे या ठिकाणी काही वर्षांनी त्यांच्याच नावानं मराठीचा हा दिन साजरा होणार आहे. मित्र, मराठी भाषा म्हणजे वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते, कळवावी तशी कळते, जुळवावी तशी जुळते असं म्हणतात. मराठी भाषेत थोडेसे इकडं तिकडं तरी शब्द झाले. एक जण बोर्ड वाचत होता, इथं नाचत मासे चालतात. दुसरं म्हणणार आहे असे कसं नाचत मासे कसे चालतील. अरे म्हणे फोडून वाच, फोडून वाच. मग फोडून वाचायला लागला, इथे नाच तमाशे चालतात म्हणून ते नाच तमाशे चालतात. आमचं बालपण, माझे दोन्ही चुलते गिरणी कामगार असल्यामुळं वाण्याच्या चाळत गेलं. आणि वाण्याची चाळ नंबर 3 मध्ये समोर डबडा टॉकीज, जिचं खरं नाव प्रकाश टॉकीज होतं, त्याच्यावर पुढे मी कादंबरी लिहिली लस्ट फॉर मुंबई. आणि त्या चाळीतली अंजू इंदार आमच्या प्रेमात पडते आणि म्हणते मला बाई नवरा कसा एकदम सीधा सरळ पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे. ती म्हणते नाही ग, मला चहात चटणी आणि नवऱ्यात वाटणी नाही पाहिजे. ही जी भाषा आहे ही रोखोक चाळीतली भाषा आहे. आचार्य अत्रे यांच्याकडे एक दत्तू बांदेकर म्हणून होते आणि आचार्य अत्रे त्यांना विनोदाचे शाहीर म्हणायचे. पण त्याने एक दिवस लिहायला सुरुवात केली की समाधीवरची अक्षरं. एखादा नेता मृत्यू पावला तर त्या समाधीवर काय लिहायचं. एखादा नट मृत्यू पावला तर
त्याच्या समाधीसाठी काय जायचं. आणि एसटी स्टँडवर बातमी गेली, 2 दारुडे होते, ते म्हणाले अरे आपल्यातला कोणी बहादर तळीराम उद्या मृत्यू पावला तर लागल्या हाताने आपण अक्षर आणूया. म्हणून ते तिरबिडत आले, म्हणाले मास्तर आमच्यातला बडा माणूस मेल्यावर. ते म्हणाले थांबा. त्यांनी चिठीवर लिहिलं दारुड्याच्या समाधीसाठी अक्षर. काय अक्षर की दिनी प्रतिदिनी क्षणोक्षणी, दिनी प्रतिदिनी क्षणोक्षणी जन्मभर ज्याची चढतच गेली होती त्याची इथे आता कायमची उतरली आहे. मला वाटतं एवढं सुंदर वर्णन कोणी करू शकणार नाही. किंवा आचार्यात्र्यांचं नाटक होतं पूर्वी लग्नाची बेडी, त्याच्यामध्ये अवधूत आणि गार्गी. तो अवधूत बाबा 5 लग्न झाली तरी 6वं उजळावं म्हणून प्रयत्न करत असतात आणि त्या गार्गीला कंटाळा येतो. पण मराठी माणूस आणि मराठी भाषा कशी चिवट आहे हे आचार्यात्र्यांनी त्या उदाहरणात सांगितलेलं आहे. गार्गी म्हणते अगं बाई मला कंटाळा आलाय म्हाताऱ्यांचा. मला असं वाटतं की एखादं उंच नारळाचं झाड बघावं, जगातले सगळे म्हातारे गोळा करावेत, त्याला झाडाच्या शेंडीवर बसवावं आणि झाड खाली धरून चांगलं गदगदा गदगदा हलवावं. तर म्हातारे म्हणता अहो हलवा, झाड खाली धरून चांगलं गदगदा गदगदा हलवा. अगं भ्रम आहे तुझा, नारळ खाली पडतील, म्हातारे पडायचे नाही. मला वाटतं ही जी मराठी भाषेची ताकद आहे, ही मराठी भाषेची ताकद मराठी भाषा शिकल्याशिवाय कळायची नाही. आज मी माझ्या सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिलेलं आहे की गांधीजींचा मृत्यू व्हायच्या आधी 1 महिना त्यांनी हरिजन मध्ये लिहिलेलं होतं की अजून मी उत्तम मराठीमध्ये पारंगत झालेलो नाही, हे माझ्या जन्माचं दुःख आहे. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या पर्वामध्ये स्वतः महात्मा गांधी मराठी शिकत होते. 1938 ला मुंबईत साहित्य संमेलन झालं. स्वातंत्र्यवीर सावरकर होते अध्यक्ष आणि सावरकरांनी लेखण्या मोडा आणि बंदुका हातामध्ये घ्या असं म्हटलं होतं. तेवढंच आपण लक्षात ठेवलं. पण सावरकरांनी सांगितलं होतं की उद्या स्वातंत्र्य आल्यानंतर या देशाची प्रगती करायची असेल तर शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे आणि ते मराठीतून झालं पाहिजे. फक्त प्राथमिक शिक्षण नव्हे तर महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मराठीतून झालं पाहिजे. आणि मित्रांनो गेल्या 50 वर्षात महाराष्ट्रातून जेवढे शास्त्रज्ञ झाले त्या शास्त्रज्ञांपैकी 98% हे जिल्हा परिषदेच्या किंवा म्युनिसिपालिटीच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत आणि म्हणून मराठी महत्वाची आहे. आता वक्त्यांनी सांगितलं की राज्य व्यवहार कोश निर्माण केला कोणी, तर आमच्या शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांचं प्रेम, शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. लोक आम्हाला विचारतात की मृत्यू येण्यापूर्वी 4 धामापैकी कुठल्या धामाला जावं. कोकणातल्या एका कवीनं माधव नावाच्या चिपळूणच्या लिहून ठेवलंय की मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, मथुरा वृंदावन काशी रामेश्वर कोणाला, ज्या अभाग्याने रायगडन देखील त्याला. म्हणजे तुम्ही एक दिवस काशी रामेश्वर नाही पाहिलं तरी चालेल, पण तुमचा माथा रायगडाच्या पायरीवर टेकला पाहिजे. आणि आता मंत्री महोदय आणि खासदार साहेब तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मी सध्या शिवाजी महासम्राट नावाची कादंबरी लिहितोय. त्याचे 3 भाग आलेले आहेत. नुकतंच मी आग्र्याहून सुटकेचं प्रकरण लिहिलेलं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करताना आपण एक विसरतो की शिवाजी महाराजांना आयुष्य किती मिळालेलं होतं, तर फक्त 18,633 म्हणजे 49 वर्षाचं आयुष्य मिळालेलं होतं. मी लेखक म्हणून कधी कधी स्वप्नावस्थेत परमेश्वराशी भांडतो आणि म्हणतो की हे देवा आमच्या शिवाजी राजांना जर आणखी 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतंस तर किती बरं झालं असतं. परमेश्वर कधी कधी मला छळतो, म्हणतो चल बेटा दिलं असतं आणखी 10 वर्षाचं आयुष्य शिवाजी राजांना, त्यांनी असं काय केलं असतं. मी परमेश्वराला त्याच्या तोंडावर उत्तर देतो स्वप्नावस्थेत की देवा तू आमच्या शिवाजी राजांना जर 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतंस तर कृष्णा कोयनेच्या काटाची घोडी
लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर नाचली असती, त्याशिवाय शिवाजी महाराजांनी माघार घेतली नसती. हे मराठी भाषेवर प्रेम करणारं, राष्ट्राला आकार देणारं, उकार देणारं महापुरुष शिवाजी महाराज या ठिकाणी झाले. मला सांगायला आनंद वाटतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मला खूप जवळून सहवास मिळालेला होता आणि दुसऱ्या मजल्यावर त्यांचा जो खास दरबार चालायचा, त्या दरबारामध्ये अनेक वेळेला त्या डॉक्टर पारकर बरोबर वगैरे मी नेहमी असायचो, ते मला बोलावून घ्यायचे. पण त्यांची भाषा अतिशय उत्तम भाषा, त्यांच्या वडिलांची भाषा, प्रबोधनकारांची भाषा अतिशय उत्तम भाषा. म्हणजे मराठी भाषा कशी वापरावी. मला एकदा आठवतं की साहेबांच्या समोर विलासराव देशमुखांचा विषय निघालेला होता आणि मग साहेबांनी आठवण सांगायला सुरुवात केली की लातूर मध्ये विलासरावांचा पराभव झाल्यामुळं ते अतिशय भावनाविवश झालेले होते. त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा होता. त्या अनेकदा येऊन मला सांगायचे, पण त्यांचं ती भावना व्यवस्था पाहून मी त्यांना आठवण दिली की पूर्वी आम्ही ठाकरे मंडळी पनवेलीला म्हणजे पनवेलला राहत असो आणि पनवेल गावामध्ये अनेक तळी होती आणि दादा सांगायचे की अरे बाळ पांढरा मला कमल पाहिजे, ह्या तळ्यामध्ये जा, तांबड्यासाठी त्या तळ्यामध्ये जा. आणि हे आठवण सांगताना शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की विलासराव उगाच अधीर होऊ नका, भावना विवश होऊ नका, तुमच्या जीवनाचं कमळ हे फक्त काँग्रेसच्याच गाळात फुलणार आहे. हे एवढं उत्तम काँग्रेस आणि गाळ असं उदाहरण बाळासाहेबांनी दिलेलं होतं. तर ही मराठी भाषा जी आहे ती आमच्या रक्तामध्ये आहे आणि ती आपण त्या पद्धतीनं वापरली पाहिजे. मराठी भाषेवर प्रेम केलं पाहिजे. मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, निर्भीडपणे सांगतो की पूर्वी गावामध्ये जनावर मरायला झाली, वास लागला की गिधाड वेशीवर जमायची. तसं आता मराठी शाळा कधी बंद पडतायत याकडे लक्ष देणारी अनेक माणसं आहेत आणि त्यामुळं आपण एक नियम असा करावा की मराठी शाळा जरी बंद पडली तरी कोणत्याही परिस्थितीत मराठी शाळा तिचा आवाज अन्य कुठल्याही कारणासाठी महापालिकेनं किंवा शासनानं द्यायचं नाही. असा जर आपण नियम केला तर बरोबर ही गळती थांबेल याची मला खात्री आहे. मराठी ही ज्ञानोबा आणि तुकोबाची आहे आणि ती टिकली पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. 106 हुतात्म्यांनी हौतात्म्य केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे होते, SM जोशी होते, नागर गोरे होते, आचार्य आत्रे होते, शाहीर अमरशेख होते, अण्णाभाऊ साठे होते. महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाण्यानं चाले. हे आम्हाला या संस्कृतीने शिकवलेलं आहे. मी भाग्य लेखक म्हणून मला भाग्य असं वाटतं की मी एक कामगारांच्या चाळीमध्ये मोठा झालो. आमच्या चाळीमध्ये तिथे लालबागला ज्याला गाववाल्यांची खोली किंवा सड्यागड्यांची खोली म्हटलं जायचं, त्याच्यामध्ये 80 लोक राहायचे. म्हणजे गिरणीमध्ये जशी कामाची पाळी तशी झोपायला सुद्धा पाळी. आणि खरी पंचायत कधी व्हायची की सकाळी ज्या वेळेला डालड्याचा डबा घेऊन आम्ही त्या बाथरूम कडे जायचो आणि समोर 40-50 लाईन असायची. पुढे माझ्यावर जीवनामध्ये अनेक प्रसंग आले आणि लोक मला विचारायचे की विश्वास पाटील, तुम्ही जीवनामध्ये कळा आणि वेदना जिरवायला कुठे शिकला? त्यावेळेला मी त्यांना सांगायचो की त्या वाड्याच्या चाळीनं मला कळा वेदना जिरवायला शिकवलं. आणि ज्या नगरीमध्ये एक कामगाराचा पुतण्या म्हणून मी वाढलो, त्याच नगरीचा मुंबई उपनगर महानगर सारख्या मोठ्या जिल्ह्याचा जवळजवळ 3.5-4 वर्ष मी करायला मिळालं. आणि 26/11चा तो प्रसंग झाला त्यावेळेला मी तिथे होतो. विजय चाळसकर यांनी खूप मला त्या अंडरवर्ल्डच्या गमती सांगितल्या आणि माझ्या समोर सुद्धा अनेक गँगस्टर 5-5 दिवस आमची जबाब चालायची. त्यांची जी मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी होती ती त्यामुळे जगातले सगळे मोठे गँगस्टर सुद्धा माझ्या परिचयाचे होते. आणि ते सगळं मी लस्ट फॉर मुंबई नावाच्या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचा.
तर ही संस्कृती, ही भाषा मला या नगराने दिलेली आहे आणि त्यामुळे ही भाषा मोठी होणं गरजेचं आहे. मला आज या ठिकाणी शिंदे साहेब नाही आहेत, उपमुख्यमंत्रीजी, पण मला आठवतं की ते ज्या वेळेला मुख्यमंत्री नव्हते, साधे मंत्री होते, त्यावेळेला एका कवी पत्नी आजारी पडली. त्यांनी मला फोन केला की डॉक्टर सोडायला तयार नाहीत, आम्हाला 35,000 पाहिजेत. मी माझ्याकडचे 35,000 पाठवले, गुगल पे केला त्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी रडत माझी पत्नी वारलेली आहे आणि त्याचा मृतदेह बाहेर नेण्याचं जे बिल आहे 1,80,000 आहे. आता हे कोण भरणार? कवीसाठी 1,80,000 कोण भरणार? मग मी मंगेश चिवटेनं फोन केला. मी म्हटलं मंगेश या काहीतरी कर. मग मंगेश शिंदे बोलले आणि मंगेश दुपारी 1,80,000 घेऊन आला. तेव्हा त्या कवीच्या पत्नीचं मुर्दा प्रेत आमच्या ताब्यात मिळालं. मला असं वाटतं की तुम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये शिंदे साहेबांचं तुम्ही सर्वांनी जे काम केलेलं आहे या पुण्याची फळ आहे. गोरगरिबांच्या आशीर्वादाची जी असते ती जगात सगळ्यात मोठी सावली असते. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आज घेतो, पण शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज हे कर्नाटकामध्ये शिमोग्याजवळ मृत पावले. त्यांची समाधी उघड्यावर आहे. हे मी पोस्ट लिहिल्यावर शिंदे साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि मंगेश बरोबर माझ्याकडे 10 लाख रुपये दिले आणि त्या कामाला सुरुवात करा म्हणून कर्नाटकामध्ये पाठवलं. ते काम अजून अपूर्ण आहे. मी शिंदे साहेबांकडे बोललेलं आहे, ते पूर्ण करतो म्हणाले आणि ते करतील याची मला खात्री आहे. आणि मी मुद्दाम सामंत साहेबांना सांगेन की आपण एकदा जाऊया, कारण ज्यांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला, ज्यांनी औरंगजेबाच्या बापा विरुद्ध आणि आजोबा विरुद्ध 2-2 लाखाची फौज रणांगणामध्ये उतरवली, ज्या वीर पुरुषाच्या नावानं आमच्या जिजाऊ माऊली रोज कुंकू लावायच्या, त्या महापुरुष समाधी कुणामध्ये करपते आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं गौरवास्पद नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही पाऊल उचललेलं आहे. आणखी 10 पावलं पुढे टाकावीत आणि मराठी भाषेवर तुम्ही प्रेम करावं असं मी तुम्हाला कळकळीनं सांगेन. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असताना मी सांगितलेलं तेच तुम्हाला शेवटी सांगतो की डॉक्टर म्हणतात बाळ मोठं कधी होतं, तर आईच्या अंगावरच्या दुधानं बाळ मोठं होतं. मला कुणी विचारलं की बाळ सुसंस्कृत कधी होतं, तर आईच्या बोबड्या बोलांनीच ते सुसंस्कृत होतं आणि त्यासारखी दुसरी भाषा नाही. एकदा घोडं चालवायला शिकलं की मग पांचाळी असो, इराणी असो, तुराणी असो, कुठल्याही घोड्यावर तो स्वार बसतो. त्यामुळे एकदा उत्तम मराठी शिकलं की बाकी सगळ्या भाषा या सोप्या आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण कुठल्याही जातीचे असो, आपण कुठल्याही पक्षाचे असो, आपल्या खांद्यावर कुठलाही झेंडा असला तरी त्याचा दांडा मराठी पाहिजे. आपल्या खांद्यावर कुठलीही पालखी असली तरी पालखीचा बोंडा मराठी पाहिजे. आणि म्हणून तुम्ही नक्कीच शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आणि या ठिकाणी आमच्या कुसुमाग्रजांच्या आशीर्वादानं मराठी भाषेवर प्रेम कराल आणि मराठी भाषा ही जगातली कशी अत्यंत समृद्ध आहे आणि अभिजात आहे हे आपण सिद्ध करूया अशी अपेक्षा बाळगतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद.